राष्ट्रीय कर्मचारी महासंघाचा राष्ट्रीय कर्मचारी महासंघाचा पदोन्नतीतील आरक्षण पदोन्नतीतील आरक्षण पदोन्नतीतील आरक्षण आलं पाहिजे। आज कास्पाईप कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेमार्फत पदोन्नतीतील आरक्षण आणि जुनी पेन्शन या महत्त्वाच्या विषयावर महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष आदरणीय कृष्णाजी इंगळे साहेब यांच्या आदेशानं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन होत आहे। म्हणून आपल्याला माहिती आहे की भारतीय घटनेमध्ये 16(4) या कलमानुसार मागासवर्गीयांना आरक्षण पदोन्नतीचं आरक्षण बाबासाहेबांनी दिलेलं आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने 28 डिसेंबर 2017च्या शासन निर्णयाने आरक्षण स्थगित केलं आणि 7 डिसेंबर 2021च्या शासन निर्णयाप्रमाणे हे आंदोलन जवळजवळ आमचं नष्टच करण्याचं काम शासनाने केलं आहे। आणि हे आंदोलन इतर राज्यामध्ये होत असताना ते आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य असेल किंवा संपूर्ण देशातील 10 राज्य जे आहेत त्यांनी पदोन्नतीचं आरक्षण चालू ठेवलेलं आहे। आमची विनंती आहे की महाराष्ट्र सरकारने सुद्धा पदोन्नतीमधील आरक्षण मागासवर्गीयांचं आहे ते आम्हाला मिळावं, आमचा तो हक्क आहे। आणि भारतीय घटनेच्या विरोधात महाराष्ट्र सरकारचं कामकाज करणार असेल तर आम्ही रस्त्यावर उतरून अधिक लढाई तीव्रपणे करू। आज आम्हाला या ठिकाणी निश्चितच आमच्या या सर्व आंदोलनाची शासन दखल घेईल अशी माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी महाराष्ट्रभर धरणं आंदोलनाचा कार्यक्रम करण्यात आला। त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पदोन्नती ही टप्प्याटप्प्यावर मिळाली पाहिजे आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलेलं आहे। या आंदोलनाचं निवेदन माननीय जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना आम्ही आत्ता दिलेलं आहे। जर आमच्या या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्हाला पुढील आंदोलन हे आझाद मैदान मुंबई या ठिकाणी करावं लागेल आणि त्यासाठी शासनच खऱ्या अर्थानं जबाबदार राहील। खरं तर या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांना त्यांचे न्याय हक्कासाठी शासन हे कटिबद्ध असतं आणि या शासनानं ही बाब लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे। ही बाब जर का परिपूर्ण झाली नाही तर अशा पद्धतीनं आंदोलन करावं लागतं आणि म्हणून आरक्षण हे आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळवणारच। हे संविधानिक मार्गानं आम्ही आमचा लढा चालू केलेला आहे, तो लढा आमचा कायम सुरू राहील।